नमस्कार. आपणा सर्वांना होळीच्या सणाच्या रंगभऱ्या खूप खूप शुभेच्छा. मी रत्नमाला पाटेकर गेली 50 वर्ष गुंतवणूक क्षेत्रात काम करते आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत आणि प्रत्येक सण आपल्याला काही ना काही शिकवण देत असतो. आता हेच पहा ना, होळीच्या सणापासून आपण काय काय शिकू शकतो ते. होळीच्या ज्वाळेत आपण सर्व नकारात्मकता जाळून टाकून आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करत असतो. तसंच आपण आपल्या गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्या पोर्टफोलिओमध्ये ज्या कमी रिटर्न्स देणाऱ्या गुंतवणुकी असतील किंवा काही जोखीम असलेल्या गुंतवणुकी असतील, उदाहरणार्थ पतपेढीमधील गुंतवणूक किंवा ज्यांचं क्रिसिल रेटिंग कमी आहे अशा कंपन्यातील गुंतवणूक, ती आपण काढून घेऊन चांगल्या स्कीममध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूक करताना सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची असते. तर आपल्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी आपण योग्य त्या रकमेचा टर्म इन्शुरन्स घेणे आणि तसेच मेडिकल इन्शुरन्स घेणे हे अतिशय आवश्यक आहे. आणि होळीचा रंग जसा एकाच रंगाने खेळता येत नाही, आपण अनेक विविध रंग होळी खेळताना वापरतो. तसाच आपला गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्सनी युक्त असला पाहिजे. त्यात इक्विटी असली पाहिजे, डेट असला पाहिजे, काही मल्टी असेट फंड असले पाहिजेत. तसेच काही गुंतवणूक ही सोन्यामध्ये सुद्धा करायला हरकत नाही. आपण जेव्हा कुठलाही सण चांगला व्हावा म्हणून त्याचे खूप आधीपासून नियोजन करत असतो. तसेच नियोजन आपण आपल्या गुंतवणूक करताना सुद्धा केले पाहिजे. आणि हे नियोजन करताना आपल्या सेबी मधील नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराचा आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे आणि त्याच्या प्रमाणे योग्य त्या गुंतवणुकी आपण केल्या पाहिजेत. आपली गुंतवणूक ही नेहमी गोल बेस्ड असली पाहिजे आणि जितक्या लवकर आपण बचतीला सुरुवात करू, गुंतवणुकीला सुरुवात करू, तितका आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा जास्त जास्त मिळत जाईल. त्या दृष्टीने आपण वेगळ्या वेगळ्या गोल्ससाठी वेगळ्या वेगळ्या SIPजही करू शकतो. उगीच कुणीही सांगितलं म्हणून त्याच्याप्रमाणे गुंतवणूक करणं किंवा दुसऱ्यांच्या टिप्स ऐकणं यापेक्षाही योग्य व्यक्तीचा, गुंतवणूकदार सल्लागाराचा सल्ला घेणं हे नेहमीच फायदेशीर ठरतं. आणखी म्हणजे होळीचा सण आपला नेहमीच आपण गोडधोड, पुरणपोळी, मिठायांनी परिपूर्ण होत असतो, सफल होत असतो. तसंच योग्य आर्थिक नियोजन केले तर आपलं आयुष्यही परिपूर्ण आणि सफल होईल.